नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आज आपण फऱ्या या रोगाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। तर फऱ्या म्हणजे काय, तर आपण त्याला इंग्लिश मध्ये त्याला ब्लॅक क्वार्टर किंवा मग बीक्यू, शॉर्ट फॉर्म मध्ये बीक्यू असं सुद्धा म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी गावरान भागामध्ये त्याला एकटांग्या असं सुद्धा म्हणतात। कोणी कोणी त्याला काही लोक त्याला तिव्याचा प्रकार तिव्यासारखा हा आजार असल्यामुळे तिवा सुद्धा म्हणतात। तर या आजाराविषयी किंवा या रोगाविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर हा जो आजार आहे हा क्लॉस्ट्रिडियम कोवियल या बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियामुळे हा आजार होत असतो आणि हा आजार शक्यतो दमट वातावरणामध्ये म्हणजे ओलसर दमट वातावरणामध्ये याचा प्रसार हा झपाट्याने होत असतो। तसंच हा जो आजार आहे हा शक्यतो तरुण जनावरांमध्ये म्हणजे 6 महिने ते 2 वर्ष या वयातील सुदृढ जनावरांमध्ये जास्त प्रमाणात फोफावतो। तसंच या आजारामध्ये फऱ्यावरती सूज येते आणि त्याला खूप वेदना असतात। तर या आजाराची आपण आता लक्षणे बघून घेऊया। तर यामध्ये जनावराला खूप ताप येतो, म्हणजे हा ताप जो आहे तर 105 ते 107 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत टेम्परेचर असतं आणि त्याला जनावराला फऱ्यावर सूज येते, म्हणजे एक तर पुढच्या पायाच्या किंवा मग मागच्या पायाच्या फऱ्यावर, पण जास्त करून मागच्या पायाच्या फऱ्यावर जास्त जनावरांमध्ये मागच्या पायाच्या फऱ्यावरच सूज जास्त येते। तर ही सूज शक्यतो गुडघ्याच्या वरती असते आणि ही जी सूज आहे ही हाताळल्यास ती गरम लागते आणि त्यामध्ये वेदना खूप असतात। त्यामुळे जनावर चालताना लंगडतं किंवा मग जर खाली बसलं तर त्याला उठता येत नाही किंवा ते बसलेलंच असतं, उठतच नाही। तर त्यासोबतच आपण जर ती सूज आहे त्याला जर दाबलं तर तिचा चरचर आवाज येतो किंवा मग आपण जशी एखादी पन्नी वगैरे हाताने चुरगळल्यावर कसं करत चरचर आवाज येतो त्या प्रकारे आवाज येतो, कारण त्यामध्ये गॅस भरलेला असतो आणि त्यामुळे त्याचा आवाज जो आहे तर तो असा चरचर आवाज येतो। यामध्ये जनावर चारा पाणी खात नाही आणि वेळेस उपचार न झाल्यास जनावर दगावण्याचे जे प्रमाण आहे ते 80 ते 100% पर्यंत आहे। 80 ते 100% पर्यंत जनावर यामध्ये दगावतात। तर त्यासाठी आपण आपल्याला त्वरित किंवा मग बरेच पशुपालक काय करतात की घरच्या घरी उपचार करतात, ज्या घरगुती उपाय किंवा मग कोणी जे तिवा उतरवणे वगैरे हा प्रकार असतो, तर त्या नादी न लागता त्वरित असा प्रकार दिसल्यास पावसाळ्यामध्ये शक्यतो हा आजार होतच असतो। तर त्यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या पशुवैद्यक डॉक्टरांना बोलवून त्यावर त्वरित उपचार करून घेतला पाहिजे। तर ही सूज जी आहे तर ती फऱ्यावर सुद्धा येते, त्यासोबतच जिथं जिथं मांस आहे समजा पाठीवर किंवा मग खांद्यावर सुद्धा येऊ शकते। तर त्यामुळे आपण गाफील न राहता त्वरित त्यावर उपचार करून घेतले पाहिजे। यावर रोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने याचं लसीकरण केलं जातं। फऱ्या किंवा ब्लॅक क्वार्टर या आजाराचं जे आहे तर ते पावसाळ्याच्या सुरुवातीला या मे जून महिन्यामध्ये याचं लसीकरण केलं जातं। तर आपण आवर्जून याचं लसीकरण आपल्या जनावरांना करून घेतलं पाहिजे। तर आज आपण या फऱ्या रोगाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।